नमस्कार मित्रांनो, मी पवन बिरुटे. स्वागत आहे आपला एमपीएससी फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अधिक माहिती. या अगोदर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 भाग बघितले आहे. जर ते बघितले नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या. चला तर आजचा प्रश्न सुरुवात करू आपण. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली? ऑप्शन ए 24 जानेवारी 1928, ऑप्शन बी 25 जानेवारी 1930, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1936, ऑप्शन डी 1 ऑगस्ट 1920. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 15 ऑगस्ट 1936. चला तर याच्याविषयी अधिक माहिती बघूयात. काबाड कष्ट करणाऱ्या वर्गाचे हित पाहणे हे या पक्षाचे ध्येय होते व पक्षाचे दरवाजे सर्वसामान्य लोकांसाठी खुले होते. जनता हे वृत्तपत्र स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते. कोणते? जनता हे वृत्तपत्र. 1937 मध्ये मुंबई प्रांताच्या निवडणुका स्वतंत्र मजूर पक्षाने लढवल्या व यामध्ये बाबासाहेब नायखाळा परळ राखीव जागेवर निवडून आले. कोणत्या जागेवर? नायखाळा परळ. 1937च्या निवडणुकीत या पक्षाला 17 जागा मिळाल्या. 1942 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित करून या जागी अखिल भारतीय कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली. कोणती? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 मध्ये झाली होती आणि कधी केली? 1942 मध्ये विसर्जित करून अखिल भारतीय कास्ट फेडरेशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 21. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्षस्थान कोणाकडे होते? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी दादासाहेब गायकवाड, ऑप्शन सी एन शिवराज आणि ऑप्शन डी दादासाहेब खापर्डे. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दादासाहेब गायकवाड. यांच्याविषयी अधिक माहिती बघूया. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 18-19 जुलै 1942 रोजी मद्रासचे आमदार राव बहादूर शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बाबासाहेबांनी प्रदेशाची 21 कलमी घटना तयार केली. काय केली? शेड्यूल कास्ट फेडरेशनची किती? 21 कलमी घटना तयार केली. प्रश्न क्रमांक 22. बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना कधी केली? ऑप्शन ए 1945, ऑप्शन बी 1947, ऑप्शन सी 1948, ऑप्शन डी 1950. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 1950. या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूयात. बाबासाहेबांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हा क्वेश्चन येऊन गेला आहे मित्रांनो. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि कधी केली? 8 जुलै 1945. ही पण जोडी आली होती. या सोसायटीमार्फत 20 जून 1946 मध्ये मुंबईला सिद्धार्थ कॉलेज तर 19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू केले. 1958 मध्ये औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. या विद्यापीठाला 14 जानेवारी 1994 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. प्रश्न क्रमांक 21. बाबासाहेब मुंबईच्या सिटनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राध्यापक असताना कोणते विषय शिकवत असे? ऑप्शन ए राज्यघटना, ऑप्शन बी अर्थशास्त्र, ऑप्शन सी इंग्लिश, ऑप्शन डी गणित. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 22. याच्याविषयी अधिक माहिती बघूयात. बाबासाहेबांनी मुंबईच्या वर्स कॉलेज काही काळ अर्थशास्त्र, कायदा, बँकिंग विषयाचे अध्ययन केले. 1918 मध्ये मुंबईच्या सिटनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन केले. याच वेळी साऊथर्न बरो कमिटीसमोर मताधिकारी चौकशी साक्ष दिली. प्रश्न क्रमांक 22. माणगाव स्पृश्यता परिषदेचे प्रमुख पाहुणे कोण होते? ऑप्शन ए बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी शाहू महाराज, ऑप्शन सी दादासाहेब गायकवाड, ऑप्शन डी सयाजीराव गायकवाड. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शाहू महाराज. चला तर याच्याविषयी अधिक माहिती बघूयात. 21 व 22 मार्च रोजी कागल संस्थानमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे अस्पृश्यता निवारण परिषद भरवली. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर प्रमुख पाहुणे छत्रपती शाहू महाराज होते. शाहू महाराजांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले, आयोजक अप्पासाहेब पाटील, गंगाराम कांबळे, दत्तोबा पवार, तुकाराम गणेशाचार्य याच्यामध्ये ठराव पास केले की स्पृश्य व अस्पृश्य एकच शाळा असावी. बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावेत. अस्पृश्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे. प्रश्न क्रमांक 23. बाबासाहेबांनी महाड येथे चौदार तळ्याची सत्याग्रह कधी केले? ऑप्शन ए 20 मार्च 1927, ऑप्शन बी 21 मार्च 1928,
ऑप्शन सी 3 मार्च 1927, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1930. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 20 मार्च 1927. महाड सत्याग्रहाविषयी अधिक माहिती. महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून हा सत्याग्रह केला होता. त्यामुळे 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24. बाबासाहेबांनी कोणत्या कालावधीत मजूर मंत्री म्हणून काम पाहिले? ऑप्शन ए 1944 ते 1948, ऑप्शन बी 1942 ते 46, ऑप्शन सी 1943 ते 48, ऑप्शन डी 1941 ते 1944. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 1942 ते 46 या. प्रश्न क्रमांक 25. बाबासाहेबांच्या ग्रंथालयाचे नाव काय होते? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी भूषण, ऑप्शन सी राजगृह, ऑप्शन डी विजया. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राजगृह. बाबासाहेबांच्या ग्रंथालयाचे नाव राजगृह होते, तर त्यांचे मुद्रणालयाचे नाव भारत भूषण प्रिंटिंग प्रेस होते. मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. ग्रंथालयाचे नाव होते राजगृह, तर मुद्रणालयाचे नाव होते भारत भूषण प्रिंटिंग प्रेस. प्रश्न क्रमांक 26. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? ऑप्शन ए 14 ऑक्टोबर, ऑप्शन बी 14 एप्रिल, ऑप्शन सी 14 सप्टेंबर, ऑप्शन डी 14 नोव्हेंबर. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 14 ऑक्टोबर 1956 रोजी. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रमणी महाराज यांनी बौद्ध धर्माची शिक्षा नागपूर येथे दिली. बुद्ध महानिर्वाणा 2500 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केले. ओके. बाबासाहेबांनी धर्मकल्पना ही बर्क कडून घेतली. बाबासाहेबांना सुरुवातीला सारनाथ व नंतर मुंबईच्या दीक्षा घेण्याचे ठरवले होते, परंतु शेवटी त्यांनी नागपूर येथे दीक्षा घेतली. बाबासाहेबांना सुरुवातीला कुठे सारनाथ आणि नंतर मुंबईला दीक्षा घ्यायची होती, परंतु त्यांनी शेवटी नागपूर येथे दीक्षा घेतली. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांचे जीवनज्योत मावळली. म्हणजे त्यांचे काय झाले की 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांची समाधीस्थळ चैत्यभूमी दादर येथे आहे. ओके. त्यांच्या समाधीस्थळाला काय म्हणतात? चैत्यभूमी म्हणतात. ती आहे दादर येथे. प्रश्न क्रमांक 27. बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठाने LLD ही पदवी कधी दिली? ऑप्शन ए 1949, ऑप्शन बी 1950, ऑप्शन सी 1951, ऑप्शन डी 1952. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 1952. चला तर याच्याविषयी अधिक माहिती बघूया. कोलंबिया विद्यापीठाने 1952 मध्ये बाबासाहेबांना LLD ही पदवी घटनेचे शिल्पकार म्हणून दिली. उस्मानिया विद्यापीठाने 1953 मध्ये बाबासाहेबांना LLD ही पदवी लेखन कार्याबद्दल दिली. ओके. तर बाबासाहेबांना LLD पदवी 2 वेळा भेटलेली आहे. पहिल्यांदा कोलंबिया विद्यापीठाने 1952 मध्ये ही कशासाठी दिली? ही घटनेचे शिल्पकार म्हणून दिली. तर उस्मानिया विद्यापीठाने 1953 मध्ये बाबासाहेबांना LLD पदवी दिली, परंतु ही कशाबद्दल? त्यांच्या लेखन कार्याबद्दल दिली. प्रश्न क्रमांक 28. आंबेडकरांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत असे कोणी म्हटले? ऑप्शन ए लॉर्ड हार्डिंग, ऑप्शन बी लॉर्ड मिंटो, ऑप्शन सी बेव्हर्ली निकोल्सन आणि ऑप्शन डी लॉर्ड रीडिंग. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बेव्हर्ली निकोल्सन. प्रश्न क्रमांक 29. बाबासाहेब दलितांचे मुक्तिदाता आहेत असे वर्णन कोणी केले? ऑप्शन ए शाहू महाराज, ऑप्शन बी सयाजीराव गायकवाड, ऑप्शन सी महादेव गोविंद रानडे, ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 30. फुले व आंबेडकर एका अर्थाने 2 समास आहे असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन ए डॉक्टर भालचंद्र फडके, ऑप्शन बी महादेव गोविंद रानडे, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी सयाजीराव गायकवाड. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर भालचंद्र फडके यांनी फुले व आंबेडकर एका अर्थाने 2 समास आहे असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 31. बाबासाहेबांचा कोणता ग्रंथ मरणोत्तर प्रकाशित झाला? ऑप्शन ए द अनटचेबल्स, ऑप्शन बी बुद्ध अँड हिज धम्म, ऑप्शन सी कास्ट इन इंडिया, ऑप्शन डी रिडल्स इन हिंदुझम.
प्रश्न क्रमांक 32, बाबासाहेबांनी कोणते ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केले? ऑप्शन ए द अनटचेबल्स, ऑप्शन बी अनहिलेशन ऑफ कास्ट, ऑप्शन सी हू वेअर शूद्राज, ऑप्शन डी प्रॉब्लेम ऑफ शेड्यूल कास्ट. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हू वेअर द शूद्राज. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणते पुस्तक बाबासाहेबांचे आहे? ऑप्शन ए अनटचेबल्स, ऑप्शन बी अनटचेबल्स, ऑप्शन सी द अनटचेबल्स, ऑप्शन डी अनटचेबल्स इंडिया. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी द अनटचेबल्स. इथे आहे कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, कोणाकोणाचे कोणते आहेत बघू आपण. अनटचेबल आहे नरेंद्र जाधव, अनटचेबल्स आहे मुल्कराज नांदन, सी आहे द अनटचेबल्स आहे बाबासाहेब आंबेडकर आणि अनटचेबल्स इंडिया आहे विठ्ठलरामजी शिंदे. कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो, कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. अनटचेबल आहे नरेंद्र जाधव, अनटचेबल्स मुल्कराज आनंद, द अनटचेबल्स बाबासाहेब आंबेडकर आणि अनटचेबल्स इंडिया आहे विठ्ठलरामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 34, बाबासाहेबांनी कोणते पुस्तक रमाबाईंना समर्पित केले? ऑप्शन ए थॉट्स ऑन पाकिस्तान, ऑप्शन बी कास्ट इन इंडिया, ऑप्शन सी द अनटचेबल्स, ऑप्शन डी प्रॉब्लेम ऑफ शेड्यूल कास्ट. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए थॉट्स ऑन पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 35, बाबासाहेबांना कोणत्या विद्यापीठाने सिम्बॉल ऑफ नॉलेज असे शीर्षक दिले? ऑप्शन ए कोलंबिया विद्यापीठ, ऑप्शन बी उस्मानिया विद्यापीठ, ऑप्शन सी पुणे विद्यापीठ, ऑप्शन डी लंडन विद्यापीठ. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कोलंबिया विद्यापीठ. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आंबेडकरांविषयी पुढचा 4था भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.